सतनमो आदेश गुरुजी को आदेश. शॉर्ट बट स्वीट धर्माच्या आजच्या पुनश्च एका सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मला एक 2-3 दिवस झाले प्रचंड प्रश्नांची सरबत्ती आहे आणि त्याच्यातले निवडक 2 प्रश्न आपण आज या लाईव्ह सेशनमध्ये बोलणार आहे. तर ते प्रश्न असे होते की कुंभ हा 4 ठिकाणीच का बरं भरतो आणि दुसरं त्याचा कालावधी हा 12 वर्षानंतरच का असतो. तर मी जे तुम्हाला उत्तर देणार आहे ते शास्त्रशुद्ध आणि प्रमाणभूत उत्तर आहे. कारण काही खरं तर कुंभामध्ये स्नान करण्याचा पहिला अधिकार ॲज पर सेटलमेंट हा नागा साधूंचा असतो आणि त्यानंतर सनातन धर्मामधले जेवढे काही परंपरा आहे, मग त्याला काहीला जसं नाथ संप्रदायाच्या आखाड्यांना प्रत्यक्ष आखाडा न म्हणता दलीचा म्हणतात. त्याच्यानंतर मग बाकीच्या जेवढ्या काही परंपरा आहे, म्हणजे आजकाल तर काही नवीन आखाडे पण तयार झाले जे पहिले कधीच नव्हते, परंतु खास करून दशनामी, उदासी आणि आता नवीन तयार झालेले सगळे आखाडे. तर या सगळ्या साधू संतांचा, म्हणजे सगळेच्या सगळे साधू नाही, परंतु जेवढे काही इच्छुक असतात, जेवढे काही उत्साही असतात, त्या सगळ्या साधूंचा जमावडा या कुंभामध्ये होतो. एकंदरीत या कुंभाची रचना करत असताना केंद्र सरकार, राज्य सरकार आणि संतांची बैठक, त्याला पुष्कळदा आखाडा परिषद म्हणतात, आणि सोबत कुंभमेळ्यासाठी एक वेगळी सुद्धा संत समिती गठीत केल्या जाते. आणि या सगळ्या आयोजनामध्ये प्रत्येक आखाड्यामधल्या, प्रत्येक परंपरेमधल्या 2 ते 3 निवडक साधूंचा समावेश असतो. आता प्रश्न असा पडला की कुंभ हा 12 वर्षांनीच का होतो आणि तो 4च जागी का बरं होतो. तर कुंभाची कथा अगदी शॉर्टमध्ये सांगणार आहे, परंतु प्रमाणभूत आहे बरं का, इकडून तिकडून ऐकिवात नाही. कारण की आम्हालाही शिकवलं जातं कुंभ पहिले संन्यासी लोकांचा साधूंचा आहे. तर अमृत मंथन झालं, समुद्र मंथन झालं, त्याच्यातून सर्वात पहिले विष निघालं. ते विष भगवान निळकंठांनी आपल्या कंठामध्ये धारण केलं. त्यानंतर ते अमृत आणि पहिले त्याच्यानंतर 14 रत्न निघाले आणि मग त्या 14 रत्नांनंतर अमृत निघालं. आता समुद्र मंथन सुरू असताना एकीकडे दानव एकीकडे देव आहे, त्यामुळे खरं तर निघणाऱ्या अमृतासाठी दोनही 50-50% अधिकारी होते. परंतु दानवांनी जर अमृत घेतलं तर कोलाहल होईल, विचित्रपणा येईल, म्हणून भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला आणि ते अमृत देवांना वाटलं. या दरम्यान आपण एक लक्षात घेतलं असेल की आयुर्वेदाची, म्हणजे औषधांची जी देवता सनातन धर्मामध्ये आहे, त्याला धन्वंतरी असं म्हटलं जातं. तर काही काळासाठी हा अमृत कुंभ, जसा समुद्र मंथनामधून अमृत निघतं, तसा हा कुंभ धन्वंतरी भगवंताकडे दिला गेला. आणि मग धन्वंतरी भगवंत 12 वर्ष हा कुंभ घेऊन पळत राहिले इकडे तिकडे. पहा बरं का, हे धन्वंतरी भगवान तो अमृत कुंभ घेऊन 12 वर्ष सर्वत्र फिरत राहिले. आता या 12 वर्षांमध्ये त्यांनी 4 ठिकाणी थोडा थांबा घेतला. ऐकलं, ते 12 दिवस सर्वत्र फिरत राहिले आणि या फिरण्याच्या दरम्यान त्यांनी 4 स्टॉप घेतले. ते 4 स्टॉप कुठले होते? प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. या 4 ठिकाणी ते थांबल्यामुळे त्या भूमीला, त्या जागेला अमृत स्पर्श झाला. असं ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये आहे की तिथे काही ड्रॉप्स, बूंद सुद्धा पडल्यात त्या अमृतातल्या. त्यामुळे लक्षात घ्या, धन्वंतरी भगवान हा अमृत कुंभ घेऊन 12 दिवस फिरत राहिले. त्या 12 दिवसापैकी ते 4 ठिकाणी त्यांनी स्टॉप घेतला, थांबा घेतला. ते 4 ठिकाणं म्हणजे कुंभ जिथे जिथे आयोजित होतो ते ठिकाण. आता लक्षात घ्या, टाइम लॅप्स म्हणतो आपण याला, त्यांचे 12 दिवस म्हणजे आपले 12 वर्ष. आता ज्या वेळेस पहिला थांबा प्रयागला झाला, त्या थांब्यापासून पुढल्या 12 वर्षांनी परत प्रयागला एक कुंभ होतो. ज्या ठिकाणी ते हरिद्वारला थांबले, त्या तिथीपासून पुढल्या 12 वर्षांनी हरिद्वारला एक कुंभ होईल. जेव्हा ते उज्जैनला थांबले, तिथून 12 वर्षांनी उज्जैनला एक कुंभ होईल. ज्या वेळेस ते नाशिकला थांबले, तिथून 12 वर्षानंतर, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 12 वर्षानंतर एक सायकल येईल. त्या वेळेस तिथे कुंभ आयोजित केल्या जाईल.
आता याचं दुसरं गणित सुद्धा असं असतं की पृथ्वीवरचं गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीला जिवंत ठेवण्याचं कार्य गुरु हा ग्रह करतो. आपल्यासारख्या हजारो पृथ्वी त्या गुरुग्रहामध्ये सामावतील, परंतु त्या गुरुग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे आपल्यावर ज्याला म्हणतो ना ॲस्ट्रॉइड्स किंवा उल्कापात किंवा परग्रहावरचे कुठलेही खडकी आक्रमण होत नाही. म्हणजे पृथ्वीला सुद्धा गुरुच वाचवतात असो. तर 12 वर्षांनी ही एक प्रदक्षिणा पूर्ण झाली की एक पर्व काळ येतो. त्या पर्व काळाला खास करून खरं पहिलं स्नान जे असतं ना ते अमावस्येला असतं. त्याला आपण मौनी अमावस्या म्हणतो की जी जानेवारी महिन्यात दुसरा शाही स्नान आहे. खरं शाही स्नान हे पहिलं अमावस्येला असतं, परंतु संक्रांतीला महत्त्व दिल्यामुळे पहिलं स्नान हे तसं म्हणजे ऑथोराईज नाही परंतु मान्यताप्राप्त मकर संक्रमणाला केल्या जातं. आता ते 12 दिवस जे धन्वंतरी भगवंत फिरत राहिले त्यांचे 12 दिवस म्हणजे आपले 12 वर्ष. त्यामुळे त्याच कालगणनेनुसार प्रत्येक ठिकाणी कुंभ भरतो. आताचा हा जो कुंभ आहे, आता मीडिया पायी, सोशल मीडिया पायी, इन्फ्लुएन्स पायी हे कुंभ म्हणजे फार मोठं प्रोजेक्शन झालं. याच्या पहिले कुठली प्रसिद्धी नसताना सुद्धा लोक कुंभामध्ये जायचे आणि एवढ्याच मोठ्या प्रमाणात कुंभ आयोजित व्हायचं बरं का. असं बिसं काही नाही की यावर्षी कुंभ फार मोठ्या प्रमाणात आयोजित होत आहे. ज्यांना ज्यांना कर्तव्य आहे ते एक दिवसासाठी का होईना, काही साधू पूर्ण कुंभापर्यंत मुक्काम ठोकतात, काही साधू येऊन जाऊन करतात, काही साधू कुंभासाठी 1-1 वर्षापासून पहिले येऊन बसतात. त्यामुळे ते त्यांचे त्यांचे प्रकार आणि त्यांचे त्यांचे नियम असतं. मूळ कुंभामध्ये कुठलाही नियम नाही. हे जे नियम तयार झालेले आहेत हे सगळे साधू संतांच्या ज्या संघटना निर्माण झाल्या, युनिटी निर्माण झाली त्याच्यामध्ये तयार झालेले आहेत बरं का. मूळ कुंभाचे शाही स्नानाव्यतिरिक्त कुठलेही नियम नाही. हे फार नवलाचं सांगतोय. मग आता हा महाकुंभ का दरवर्षी 12वा म्हणजे 12 वर्षानंतरची एक फेली म्हणजे एक कुंभ होईल. असे 144 वर्षानंतर प्रयागला जो परत कुंभ होईल 12वा त्याला महाकुंभ म्हटलं जाईल. म्हणून आपल्या लक्षात येतं का की 12 वर्षाला मराठी भाषेमध्ये तप असं म्हणतात. ते तप का बरं म्हणतात, कारण काही ते तप तुम्हाला अमृतासम दिव्य असं ज्ञान देऊन जातं. या घटनेचा या समुद्र मंथनाशी, अमृत मंथनाशी, कुंभाशी संबंध आहे 12 या आकड्याचा. 12 वर्षानंतरच अमृत सम असा कुंभ घडतो. त्यामुळे 12ला तप असं म्हणतात. 12 वर्षानंतरच साधू तपातून बाहेर निघाले. आता साधू सतत फिरत राहतात ती गोष्ट वेगळी, परंतु काही काही साधू म्हणजे त्या आखाड्यांचं नाव मी नाही सांगू शकत, मला बंधन आहे, परंतु काही काही आखाड्यातले साधू हे डायरेक्ट कुंभामध्येच बाहेर निघायचे आणि अशा साधूंचा समागम आणि अशा साधूंना पाहण्याचं भाग्य आपल्याला कुंभामध्येच मिळायचं. म्हणून 12 वर्षानंतर जे तप हा शब्द आलेला आहे तो पण कुंभाशी, समुद्र मंथनाशी, धन्वंतरी देवताशी आणि अमृताशी संबंधित आहे. म्हणून लक्षात आलं की दर 12 वर्षानंतर 4 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कुंभ भरतो. काही अर्धकुंभ असतात, काही पूर्ण कुंभ असतात. महाकुंभ जो असतो तो 144 वर्षानंतर म्हणजे 12 गुणिला 12 हा फक्त आणि फक्त प्रयागला आयोजित केला जातो. प्रयागलाच का बरं, कारण की प्रयाग ही धरती जी आहे ती अतिशय पुण्य पावनी आहे. तिथे प्रयागवट म्हणजे अक्षयवट आहे. ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख आहे बरं का अक्षयवटाचा. तैसे त्या ठिकाणी प्रयागवटू जाहलो, ते अक्षयवट आहे तिथलं जे प्रयागमध्ये आहे. पूर्ण सृष्टीची निर्मिती तिथूनच झाली असं म्हणतात. प्रयागमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्हींचा संगम आहे आणि नवलाचा भाग आहे. यावर आपण एक वेगळं सेशन घेऊ की या कुंभाचा आपल्या आंतरिक देहबोलीशी अत्यंत जवळचा संबंध आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की दर 12 वर्षांनी तप झालं असं का बरं म्हणतात, कारण काही या कुंभाचा तुमच्या शरीराचा आणि या 12 वर्षांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मी तर म्हणतो की ज्याला धर्म मान्य नाही, ज्याला हे थोतांड वाटतं सगळं आणि आहे काही साधू नौटंकी नाटकी आहेत, म्हणजे मी स्वतःच सांगतोय ते आणि मी हे प्रमाणभूत बोलतो आहे. पण तरी माझी एक विनंती आहे की सरकारी अंदाजानुसार पहिल्या शाही स्नानाला म्हणजे मकर संक्रमणाला जवळपास 13 कोट लोक, जवळपास 13 कोट लोक आणि सरकारी आकडा जाईल तो 20 कोटच्या जवळपास शाही स्नान करतील.
मौनी अमावस्येला हा आकडा 20 कोट लोकांपर्यंत जाऊ शकतो आणि संपूर्ण कुंभाला अधात मधात आणि एकंदरीत पर्यटनाची जर भाविक भक्तांची तीर्थयात्रेची तारीख पाहिली तर जवळपास 55 कोटी लोक भेट देऊ शकतात असा अंदाज आहे. त्यामुळे तुम्ही श्रद्धेने जा, उत्साहाने जा, परंतु एकदा मॅनेजमेंट एवढ्या मोठ्या प्रमाणातलं व्यवस्थापन पाहण्यासाठी जा. हा जगातला सर्वात मोठा आयोजित एका जागेवर घटित होणारा उत्सव आहे बरं का. म्हणजे परत याच्यासाठी मी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं नाव घेणार नाही, ते आत्ता आलेलं आहे आणि त्याच्यात नाव आलं म्हणून आमचे समारंभ आणि उत्सव मोठे आहेत असं मी काही मानत नाही. परंतु एकंदरीत 250 एकराच्या वर स्थापित झालेली ही टेम्पररी सिटी, होली सिटी, यात्रा क्षेत्र, आम्ही तर प्रयागच म्हणतो, परंतु ही पहा, अनुभवा. मी तर म्हणतो अभ्यासाला जा की एवढ्या प्रमाणामध्ये लाईटांची व्यवस्था आहे, एवढ्या प्रमाणामध्ये टेंट्सची व्यवस्था आहे, एवढ्या प्रमाणामध्ये नवीन घाट, नवीन पूल तयार होऊन मॉब डायरेक्शन्स, त्याच्यानंतर मॉब कंट्रोलिंग कशा प्रकारे केलं जातं, पोलीस यंत्रणा कशी आहे, यासाठी का होईना पाहायला जा. आणि खरं सांगतो काही काही साधू खरंच असे आहेत की जे दर 12 वर्षानंतर फक्त कुंभामध्ये बाहेर निघतात. त्यामुळे ते लौकिक असा महाराजांकडे जाण्यापेक्षा साधनारत महाराजांकडे गेले तर तुम्हाला कुंभाचं पुण्य आणि कुंभ कळेल. पण हो, लक्षात ठेवा बरं का कि स्नान करके आओ, नाथजी गुरुजी को आदेश, गुरु गोरखनाथ जी बली करे, नाथजी गुरुजी को आदेश. श्री कुंभजी महाराज की जय हो. आदेश.